बाई आजी तुम्ही लय काम केलं बाई 2 दिवसापासून. काय करावं बाई आमच्या पुरी करता आता तिची आता ऐका तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आयटम करते. काल म्हणलं होतं मी आजींसाठी सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल करायचंय. त्यामुळे म्हणलं पिलूस पापाला लय खाऊ वाटलं होतं. पिलूस पापा म्हणले आता काय रविवारी म्हणलं काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. आज लय जाळ चाललाय पिलूस पाप्पा. जाळाचं काय आलं? आता हे खोबरं चांगलं वाटून घेतलंय मिक्सर मध्ये. तेल असं तडतडीत गरम झालेलं आहे. ती टाकती पेस्ट पण टाकती सगळी पेस्ट बीस्ट सगळी. चटका लागतोय बोल. इकडून बस ना मग चटका लागत. आता भगुल्यात टाकले मी मस्त असं अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर, थोडा कांदा, अजून खोबरं, हे सगळं चांगलं परतू घ्यायचं. आई गो लय चटका लागतोय बाई. सोपं नाहीये चुलीवरचं मटण खायचं म्हणल्यावर असे थोडे चटके लावून घ्यावं लागते. तेव्हा जाऊन जिबीला चटका लागतोय आहे ना पिलूस पप्पा. खाली बघ जळून जाईन ती. नाही बघते मी आहे माझं लक्ष. ते मटण टाकतात ते लागणार नाही मग. भाजायचा नाही कांदा. भाजत ते कांदा आपण तेल टाकावून थोडं. तेल टाकू. चुलीवरची खायची लय हाऊस आहे का नाही हो. मेंदू बंद पडलाय काय होय हो. पकडीन धर ना ते. व्हिडिओ मांडत आहे का खरं आम्ही खरं तुला- मांडत आहे. आत्ता बघू लय. हळद टाक. आता हळद टाकायची सगळं परतून झाल्यावर. मग मीठ टाकायचं 1 चमचाभर किंवा 1.5 चमचा. मग असंच मसाला झाकण लावायचं. मसाला झाकण बाजूला ठेवायचं. धने पावडर. हा धना पावडर नको म्हणले ना तुम्ही. अहो हॉटेल मॅनेजमेंट वाले तिथं हॉटेल गुंठा मंत्री वाडा कसं हक्काने म्हणते तर रस्सा वाडा. आता त्याच्यात टाकायचं मटण. थोडाफार दूर खायचा इकडून तिकडून शिव्या खायच्या पण मटणच खायचंय आज आम्हाला. हे बघा असं गर्रा गर्रा हटून घ्यायचं. सकाळी जर कोणी नाश्ता केलेला नसेल ना त्यांनी आधी दाबून नाश्ता करायचा आणि मग असं मटण हटायचं. कसं हे बघा असं कसं असं हळद टाक त्यात अजून. टाकू का. बर गुंठा मंत्री म्हणाल तस. आणि असा मग मसाल्याचा डबा जवळ घ्यायचा असा खोलायचा आणि त्यातून मग असं 1 चमचाभर हळद घ्यायची. कशी अशी. किती टाकायची बरं बस का. इथं परत म्हणतात हळद लाव. आता काय करायचं परत चिमटा घ्यायचा आणि असं मटण हलवून घ्यायचं. मग याच नंतर मटण असं उकळायला टाकायचं. आता तुम्हाला माहितीये का गाईज असं परतू का घ्यायचं. कारण मटणातला जो उग्र वास असतो त्या हळदीने आणि मिठाने त्याचा वास जातो. त्यामुळे असं परतून घ्यायचं. तर चुलीचं जाळ पण कमी झालेलं आहे. शिजायला 2 तास लागणार आहेत. तोपर्यंत लय भुका लागलेले इथे. आले माझे बाबू. रेवा काय करते मम्मा. काय करते रे तुझी मम्मा. ती फुकारणी कुठे गेली ग. लागलाय जाळ आता मस्त. तिकडच होतो इकडे येऊ नको. चला तर तोपर्यंत आपण मटण शिजूस तर मसाला तयार करून घेऊ. काय काय मसाला टाकायचा तुम्हाला दाखवते. हा वा मागवा. देवाला आंघोळ घालायची अजून. पिवळा तर झालंय आता शिजून. लय भारी सूप झाला. आता खोबरं भाजून घेते. हे खोबरं वाटून घेतलंय मी. म्हणजे कसं असं चिपा केला का लवकर वाटून निघत. तसं मी वाटणार आहे आता पाट्यावरचं वाटण एकच नंबर लागत. तोंडाला पाणी सुटले बाई. कधी होईन असं झाले. पिलूस पप्पा आपलं हॉटेल कधी तयार होईन असं झाले मला. अजून किती काम बाकी आहे हो.
1 महिना. तो ब्लॉग करायचा आहे बरं का आपल्याला हम्म. हॉटेलचा. हम्म. काम कसं आलंय, कुठपर्यंत आलंय, आपल्याला सगळं दाखवायचंय. हम्म. आणि आमच्या हॉटेलला जेवायला यायचं बरं का सगळ्यांनी. आमच्या हॉटेलचे सेफ आहेत स्वतः हॉटेल गुंठा मंत्रीचे सर्व आकाश सातपुते. तेव्हा बघा किती झणक्यास तापलाय. काय करता त्या गॅस पेक्षाही फास्ट तापलाय तेव्हा. 2 तास झाले तेव्हा याच्यावर होता. आणि खाली कधी ठेवला होता मग? मटण कधी शिजत होतं मग? असं कसं बोलताय? टाकायचे धने फुटाने संगत टाक. संग टाकू. भाजून नाही काय. हा गेली बाई. हौद भरायचा होता ना आई. तेल टाक ना थोडं अजून. थोडं तेल टाकायचं बस. हम्म. कोमल मित्र आहे ना उपकार खाऊन इतका सुस्त झालो मला डायरेक्ट झोप लागायला लागली भाऊ. हा ना. लय बापा मी असं खरंच नाद झाली होती. डोकले आणले डोकले. तुमच्या तोंडावरूनच दिसतंय तुम्हाला झोप आलेली. लय झोप लागली मला. आणि तुम्ही तर खाल्ल्या बरोबर लगेच ढेपाळायचं, लगेच झोपायचं. दमच नसतो त्या झोपेला. तुला माहिती आहे मला जेवलं लय झोपायला लागत. हा बाई लय झोप आवडते त्यांना, माहितीये का. आवर गाड्या पटकन तुला वेळ नको लावू, पटापटा भाजती. म्हणून काय म्हणले उशीर लागतो म्हणून काय. गॅस घेतले. चुलीवरची खायची मजा वेगळीच आहे ना. तर आहे चुली सारखा विषयच नाही. भाजलं का नाही अजून किती वेळ झाले भाजू राहिले. किती शहरातल्या लोकांना चूल नाही भेटत बाई बघायला. भाजलं का नाही हा, घे बरं आवर जरा. शुगर नसले ना आवर पटापटा पटापटा. धण्याचा वास नाही सुटला. हा बस का आलाय बस. हा एका बाजून काढून घेते. वाटायला कसं सोपं जात मग. कळालं का. आवर पटापटा. आवरी ते फोडणी द्यायची आणि जेवायलाच बसायचं. आता काय मग झोपायचा टाइम झाला बाई. झोपायचा टाइम झाला. आता काय करायचा, कांदा टाकायचा परतायला. कांदा काल परतून घेतो. हो छान लागतो. परतून घ्यायचा असा. थोडस तेल टाकायचं त्यात परतायला. नाही टाकलं तरी जमत बर का, पण जरा चांगला लागतो. टाका मिरची कांदे ते हे टाक सगळं सांगत राहिलेलं. मिरच्या तर उडायच्या नाही का डोळ्यात. फुलते काय फोल्डर उडतात ते. फोडल्यावर नाही अख्ख्या उडतात. होय बाई अख्ख्या मिरच्या उडतात जर आपण मिरच्या नाही फोडल्या. फोडायची काय गरज नाही. आता मसाले दळून नाही देत काय. तर भीती वाटते बाई डोळ्यात जायची. काय नाही होत. पटपट हालायचं लगेच घ्यायचं. अशी कोथिंबीर फ्राय करून घ्यायची बरं का तेलात. हा त्यात थोडी लसूण, थोडा तेजपत्ता, अजून हिरव्या मिरच्या टाकायच्या 2-4. तुम्हाला आवडेल तसं आहे की नाही बाई. जास्त हिरव्या टाकायचं जुलाब गुळकंडी टाकायचं. हा जास्त मिरच्या नाही टाकायच्या. गुळकंडी लागायची. तेल टाकतात अजून थोडं. लय झालं. आता मिरच्या थोड्या परतू घ्यायच्या. तुझे पप्पा आज लय तिखट होईन काय ना भाजी. कसं काय तिकडे बघा जुलाब बिलाब लागले ना जिम्मेदारी तुम्हाला घेऊन जावं लागेल. मला ऍडमिट करावं लागेल लगेच. दादा सलाईन नको बर का. सलाईन चांगल्या नसतात. सलाईन घ्यावं नाही सारखं सारखं. शरीराला सवय लागते माहितीये का. त्या दिवशी मजा आली होती ना. तेल टाक ना अजून. आपण रेशमाला भेटायला गेलो त्यावेळी किती मासे खाल्ली होती बाई. तुम्हाला आईत खावी तुम्ही. टेस्ट कशी टापा खाल्ले मी बनवलं तर. आज 2 वेळेला तरी मला जेवायला. तुम्हीच म्हणले मी खातो. मी म्हणते मला आवडते फ्राय करायला. स्वतःच्या हातात स्वतःला आवडते. कच्च्या ते मिरच्या अजून. माकड म्हणतो माई लाल आहे ना बाई. कोथिंबीर भाजलेली आहे. हिरव्या मिरच्या 2-4 परतून द्यायच्या. पुढे काय झालं अशा भाजल्या टाक टाक. मिरची अशी काही उडत नाही. तेल जर असेल तर उडत. रेवा गेली तिकडे नादी लागायला. हा चल घे वाटून आता. चल आता दम निघा ना. लेट वाटा 5 सुटले वाटण बघूनच. हा वर पटापटा घे वाटून. चला वाटो पटापटा.
आधी असं वाटून घ्यायचं खोबरं जसं बारीक घसरे जाताना मग जास्त ताण नाही. बायको, लुगडे आण. हम्म. करू का तू? लगाव ताकद. ती ताकद लावावं लागेल ती पाट्यावर. मिक्सर मध्ये नाही असं एक घरका झाला डरक्याचा झाला ते मसाला. मिक्सरवरची मजा येत नाही ना खायला. ते तर आहे. आता काय फुटाने हे घेतली हा, तरी फुटाणे आणि धने वाटून घ्यायची. नंतर मी पाणी वाटून वाटणार आहे. पाणी टाकून सॉरी वाटून म्हणते. पाणी टाकून वाटायचं नंतर मग एकदम बारीक मिश्रण होते. आधी ठोसर ठोसर वाटून घ्यायचं सगळ्यांनी एकत्र बारीक करून घ्यायचं पाटीवर. लय ताकद लावा समोर आहे ना. हा ताकद शिवाय आहे का काही. अशी ताकद लावायची. हे बघा तसं सगळं एक जीव झालं. आता हे जे खोबरं आहे ना ठोसर वाटलेलं थोडं पाणी टाकलं की अजून बारीक होईल. थोडी लसणाच्या पाकळ्या बी वाटून निघल्या त्याच्यात. काय बारीक वाटलं कोमल मिक्सर तू लय शुगर नाही रे. किती बारीक वाटले बघा. कमरेचा जसा कसाडा झालाय माझा वाटू वाटू. कमर दुखायला लागली. काहीच नाव आज केलं असं असतं. सवय असं होती आधीच्या लोकांना. आता डिलिव्हरी होऊन माझं 1 वर्ष झालं. दुखणारच ना हो. थोडी तो मया करू थोडी. आवर लय भूक लागली हो माझ्या आता पोटाला कावळे वाढायला लागल्या. मला तर आवाज आहे नाही कावळ्याचा. त्याला आता बघ तुमचाच कावळा वरडतोय. कोथिंबीर मिक्स केली. तुला पप्पा म्हणले मी बनवतो भाजी. आता माझ्या हाताने तडका देणार आहे. तू खा फक्त आता. मी बनवणार आहे म्हणले. बघा कसा तडका दिलाय भारी. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं बरं का. हा माझं तसं तोंडाला पाणी सुटलंय. कधी होईल नुसता वाट बघते मी. भूक लागली. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. पिलूस पप्पा चटका लागन. गरम असन डबा. नवऱ्याच्या हाताचं खायचं आयतं खायचं असं नशीब लागत बाई खरंच. हळद. हे बघा आता काय टाकायचं. हळद धना पावडर टाकली. मग आता तो ग्रेव्ही टाकायची आहे की नाही हो. आताच नाही टाकायची ग्रेव्ही. फ्राय करायची ना ग्रेव्ही. कसा आहे सुगरणगडी. आय सुगरणगडी. मटन मसाला टाकलाय आता मटन मसाला. लवकर लवकर लई तोंडाला पाणी आलंय माझ्या. हलून हलून घ्यायचंय. मग आता याच्यानंतर येणार आहे वाटलेलं वाटण ना हो. घरगुती मसाला. हा हे घरगुती मसाला. एकच नंबर. 1 नंबर फोडणी होणार आहे. लाल मिरची पावडर नाही टाकली का पिलूस पप्पा. मला तर लाल मिरची पावडर पाहिजे बाई. हे आहे हॉटेल पद्धतीचे कारागीर. आमचे हॉटेलचे कारागीर. काय होतं माहिती का फुटत येत सगळे असे सूप टाकलं. फुटत येत म्हणजे काय हो पूर्णपणे. हा हे बघा कशी तर्री आली भारी. तर्री दिसते का. 1 नंबर पिलूस पप्पा. झणझणीत अशी तर्री आलेली आहे. आणि आता ते सूप नाही त्याच्यात हे नाही करायचं. हा ते मसाला नाही फ्राय करणार. आता टाकायचा मसाला. पप्पाला जाम भूक लागलेली. पप्पा दारे देऊन आलेली आहेत. वाव 1 नंबर. पिलूस पप्पा असंच बनवलं होतं का मागच्या वेळी तुम्ही. आपली जत्रा होती तेव्हा. मीठ कुठे गेलं. मिठाची बरणी घरात घेऊन गेले तुम्ही. वाव किती हुशार. आणलीच मी बरणी. कोथमीर पण आणती बरणी पण. आपल्याला जर काही करायचं नसलं ना तर आपण नुसतं हाताखाली असं भर भर भावऱ्यावानी बिंगायचं असतं. हे आण ते आण हे आण ते आण हे. तुम्हाला दाखवते मी. एवढी छान फोडणी बसलेली आहे ना. हे बघा. वाव वाव अशी तरी आलेली. वाव अशी कशी पिलूस पप्पा. वाव. लाल मिरची पावडर टाकली का. मला आवडते लाल तिखट. वाव अशी तर्री सुटलेली आहे. वाव सो ब्युटिफुल. आणि असं मटण आणि त्याच्यासोबत असा खायला मस्त घरगुती कवळा कांदा हाय काय पिलू पप्पा. पालक सहित कवळा कांदा. आता टाकली कोथिंबीर. आता पूर्णपणे
उकळी फुटून द्यायची. किती वेळ लागेल अजून? 10 मिनिटं. वाव, काय आहे? मटणाच्या डिशचं नाव सांगा. हा? कंदुरी मटन. इसको बोलते कंदुरी मटन. उकळी फुटन आणि कधी खाईन बाई पिलूस पप्पा. फुका ना खाली, जाळ फुका. म्हणजे ढाना ढाना जाळ लावला का बना बना हो जाएगा फिर. काहीच गरज नाही, सरळच आहे ती. फुका फुकायला लावली पिलूस पप्पाला. फुका फुका फुका. तर आता वाट बघूया उकळी फुटायची. मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालंय पिलूस पप्पाच्या हाताची चव. आहे का नाही हो? हॉटेलवर तर खातच असते मी, पण आज घरगुती चव बघायची. बघून तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की कसं झालंय. कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलंय ना मला कमेंट करून सांगा बर का. तर चला खाऊया आता. वाव, अशी उकळी फुटलेली आहे. पिलूस पप्पा घाई करा ना आता, बसा ना जेवायला. लगेच जेवायला बसलो, मला तर लय भूक लागली. बसा बरं आता पटकन. पप्पाला बोलवा जेवायला. वाव, कंदुरी मटन. कसं आलं की नाही तोंडाला पाणी. कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी कोणाला काय काय खायची आहे. कमेंट करून सांगा, मी ती बनवते, नक्कीच बनवते. सुराप पटापटा आलंय, तोंडाला पाणी आलंय. लवकर खाऊन सांगा कसं झालंय मला. आता मस्त लिंबू पिळायचं. मिक्स केलं म्हणलं चांगलं होणार ते. खा पटकन, वाट बघू राहिले मी. गरम आहे ती. तरी तर बोटा तरी चाटून सांगा कसे दिसते. हा, खतरनाक. मी कधी खाईना झाले बाई मला. खतरनाक काय नाही, खतरनाक. पप्पा ते कुछ होणार ना. हा ना, त्यांच्या तोंडाला असे चटके लागू राहिले, त्यांना सांगताच येणार. गरम आहे भाजी, आणि भाजी तेच झाली तर काय सांगावं. तू खाऊन सांग भाजी कच झाली. बरं पप्पा मी सांगतो, खाऊन पप्पा. सांगते. तर मी टेस्ट करते कशी लागती. कंदुरी मटन एकच नंबर झाले. वा 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 वा. आणि मस्त रानात करून खातोय आम्ही. रान म्हणजे आम्ही रानातच राहतो, त्यात काय विषय. तर कमेंट करून सांगा कशी वाटली भाजी. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं. लाईक करा, शेअर करा. बाय.